नमस्कार, मी मच्छिंद्र बाबर. आपण पाहताय Z24 न्यूज. तालुका जत येथील बालिका अत्याचार व खून प्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा. जत तालुक्यातील करजगी येथील 4 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपी पांडुरंग सोमाण्णा कळी वय 45 राहणार करजगी या नराधमास मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावत हा दुर्मिळातील दुर्मिळ घटना असल्याचे नमूद केले. या शिक्षेमुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. 6 फेब्रुवारी 2025 रोजी करजगी येथील 4 वर्षाची बालिका खेळत असताना बेपत्ता झाल्याची माहिती करजगीचे पोलीस पाटील यांनी उमदी पोलिसात कळविले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच पथक नेमून तपासाला गती दिली व घटनास्थळास भेट दिली. यावेळी आरोपीच्या आईच्या संशयास्पद माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी आरोपीच्या आईची चौकशी केली असता तिने माझा मुलगा दारू पिऊन मारहाण करत असल्याचे सांगितले. लगेच पोलिसांनी सदर आरोपीच्या घराजवळ जाऊन तेथे बदामाच्या झाडाखाली झोपलेल्या अवस्थेत असताना त्याच्याकडे चौकशी करून घराची झडती घेतली असता घरातील एका लोखंडी पेटीत पोत्यात मुलीचे पाय बाहेर दिसून आला. त्यानुसार आरोपीला लगेच ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपीने अत्याचार करून खून केल्याची कबुली दिली. तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप उगे, अपर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर यांनी घटनास्थळी ताबडतोब भेट देऊन तपासासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्याकडे तपास सोपविले. अवघ्या 13 दिवसात उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोप सादर केले. वैद्यकीय अहवाल, फॉरेन्सिक तपासणी, साक्षीदारांचे जबाब, जखमांचे स्वरूप व आरोपीचा पूर्व इतिहास याचा सखोल विचार करून सांगली येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती जे.यू. मोहंती यांनी आरोपीचे कृत्य क्रूर व अमानवी असल्याचे नमूद करत आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.